राधानगरी तालुक्यातील ऐनी गावाला येणारी एस टी बस गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे। ऐनी पंडेवाडी मार्गावरील झाडांच्या आडव्या आलेल्या फांद्यामुळे एस टी सेवा बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांना 8 ते 10 किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे। राधानगरी पंडेवाडी मार्गावर नागोबाचे झाड म्हणून ओळख असणाऱ्या झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत। फांद्यांच्या अडथळ्यामुळे राधानगरी आगाराने एस टी सेवा बंद केली आहे। देवाच्या नावाने असणाऱ्या या झाडाच्या फांद्या तोडण्यास ग्रामस्थ भीत आहेत। त्यामुळे ऐनी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला फांद्या तोडण्याबाबत आणि राधानगरी एस टी आगाराला एस टी सेवा सुरू करण्याबाबत निवेदन दिले आहे। 16 जूनपर्यंत याबाबत कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आमच्या गावाला एस टी कोल्हापूर ते ऐनी गाडी सरवडे कासारपुतळे कासारवाडा सावर्डे पंडेवाडी ऐनी ही आता 1 महिना झाला गाडी बंद आहे। पंडेवाडीत नागोबाचं झाड म्हणून आहे, ह्याला लागते एसटीला लागतंय। आम्ही PWC लोकांनी सगळ्यांचे आम्ही ह्याच्यावर सगळे हे दिले, निवेदन सगळे दिल्यात। मग ते झाड लागते म्हणल्यावर ते देवाचं झाड आहे म्हणल्यावर कोण काढायला तिथं झाडच खाईना। मग आम्ही आता आम्हाला काय करावं, शासनाने PWCकडे आम्ही आता दिलंय, ह्याच्याकडे दिली तक्रार, डेप्युटी एस टी डेपोला तक्रार दिलेली आहे आणि तिसने आम्ही सांगितले। मग ते तुम्ही सरकारला काय हे काय झाड सरकारला काढता येत नाही काय PWC वाल्यासनी, तिने ते काढावं नाही पेक्षा आम्हाला 16 ते ऐनी जिल्हा परिषदला सांगून जिल्हा परिषदकडून आम्हाला तो रस्ता चालू करून द्यावा। 16 तारखेच्या आत आमच्या मुलांचं, आमच्या गावची लोकसंख्या 2,500-3 हजार आहे। मग शाळेच्या मुलाचं ह्यांचं नुकसान मोठी व्हायला लागली आहे। 16 तारखेला शाळा चालू होणार आहे, तोपर्यंत जर शासनाने जर हिची दखल नाही घेतली तर आम्ही 16 तारखेला आंदोलन करणार आणि रस्ता उपोषणला बसणार। त्यावेळी सरपंच तौफिक चांद खाडे, माजी सरपंच बळवंत पाटील, विलास दुरुगडे, विश्वास पाटील, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते। पेपरसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।